श्री दत्त जन्मोत्सव हा खूप अद्भुत आणि खूप आनंदाचा सोहळा असतो. छोटासा कार्यक्रम दत्त सोहळ्याचा, जन्मोत्सवाचा, अभिषेक यज्ञ हवनाचा आत्ताच पार पडला, ज्ञानप्रबोधनाचा. भगवंताची भक्ती, त्या दत्त महाराजांची भक्ती साधण्याचा हा दिवस, आपल्या हृदयामध्ये त्यांना अनुभव करण्याचा हा दिवस. ध्यान लागून जाते आणि त्याच्या ज्ञानामध्ये एक डुबकी मारावी वाटते, भक्तीमध्ये डुबकी मारावी वाटते. मनुष्यच नाही तर अन्य प्राणी पण भक्तीचा आनंद घेतात. या दत्ताच्या सोहळ्यातच पहा, जो पार पडला आत्ताच, तर त्या दत्त महाराजांचे श्वान दत्तात्रयांच्या आजूबाजूला फिरत आहेत, त्यांच्या सहवासात थांबत आहे, त्यांच्या जवळ बसत आहे, त्यांचं प्रेम प्राप्त करत आहे, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करत आहे. आणि सर्व लोकांसमोर जो काही आनंद घडला, जो भक्तीचा सोहळा घडला, डोळ्याचे पार न फिटणारा, जिथे दत्त आहेत तिथे खंडोबा आहेत, श्वान आहेत. तर प्रत्यक्ष दर्शन दिलं दत्तात्रयाने की मी इथे आहे. रांगोळीवर जेव्हा दत्त मंत्राच्या आहुत्या सुरू झाल्या, तेव्हा श्वान दत्तात्रयाच्या बाजूनी बसले, अनुसूया माताच्या फोटोकडे पाहायला लागले. आणि जिथे चरण पादुका होत्या चौरंगावर फुलांनी झाकलेले, अभिषेक नुकताच झाला होता, तिथेही दर्शनाला गेले. खूप वेळ बसले, इकडे तिकडे निरीक्षण केलं, पाहिलं, आनंद घेतला. आणि नंतर स्टेजजवळ पण जिथून पायऱ्या आहेत चढायच्या, तिथे पण आले, थोडे थांबले आणि निघून गेले. किती अद्भुत लीला आहे. तर दत्त म्हणजे बोध. मातेने सांगितल्याप्रमाणे अनुसूया मातेला विचारलं की दत्त काय आहे, तर माता म्हणाली दत्त बोध आहे. मी म्हटलं बोध म्हणजे काय, तर मातेने म्हटलं की बोध म्हणजे परम अनुभव. हा परम अनुभव कसा होईल आई, तर मातेने म्हटलं की परम प्रेम आणि परम ज्ञानाचा जेव्हा संगम होईल, तेव्हा हा अनुभव होईल की दत्त माझ्या आतमध्ये आहे. त्या दत्तरूपी भगवंताचा आपल्याच आतमध्ये हृदयात साक्षात्कार होऊन जाईल. तर परम प्रेम म्हणजे पराकाष्ठेवर पोहोचलेलं प्रेम. परम ज्ञान म्हणजे ज्ञानाची उच्चता, पूर्णता. जेव्हा दोन्ही पूर्ण होऊन जातील, प्रेम आणि ज्ञानाने जेव्हा यांचा संगम होईल, तेव्हा बोध प्रगट होईल, म्हणजे दत्त प्रगट होतील. तर खंडोबा हे जे श्वान आहेत, हे इमानदारीचं प्रतीक आहे. तर आपण आपल्या गुरुसोबत, भगवंतासोबत इमानदार असलो पाहिजे, प्रामाणिक असलो पाहिजे, हे दर्शवलेलं आहे. तर पहा किती आनंद येत आहे जेव्हा दत्तात्रयाजवळ साक्षात जिवंत श्वान बसलेले दिसतात, ते पण शांत, आणि चेहऱ्यावर भक्ती भाव त्यांच्या ओसंडून वाहत आहे. तर हा दिव्य सोहळा ज्यांना पाहायला मिळाला ते सौभाग्यशाली आहेत. आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता त्या दत्ताची निराळी लीला, त्या सद्गुरू माऊलींची निराळी लीला, अनुसूया मातेची निराळी लीला. अनुसूया मातेजवळ नेहमी श्वान विराजमान राहत होते, खंडोबा बसत होते आणि त्यांना झोपेतूनही उठवत होते. दिवस रात्र त्यांच्यासोबत खंडोबा राहत होते, कारण की दत्तात्रयाची आई साक्षात अनुसूया माऊली, जिने जन्म घेतला पारडसिंगा गावी. दत्तात्रय भगवान की जय. सत्य अनुसूया माता की जय.